हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस दिल्ली गेट अहिल्यानगर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत MSCET फिजिक्स रिलेटेड काही ॲनालिसिस 3 ते 4 वर्षामध्ये कोणत्या चॅप्टरमधून किती क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण इथे पाहत आहोत. सर्वात सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, 2025 पासनं 2 नवीन चॅप्टर आपल्या 11th CET साठी इंट्रोड्यूस झालेले आहेत. पहिला आहे वेक्टर आणि दुसरा आहे एरर ॲनालिसिस. इथून पुढे ह्या चॅप्टर मधून पण आपल्याला काही क्वेश्चन्स येऊ शकतात. तसं पाहिलं तर 11th च्या रिलेटेड प्रत्येक चॅप्टर मधून जर पाहिलं तर एक क्वेश्चन येत गेलेला आहे. त्यातल्या त्यात यामध्ये काही चॅप्टर असे आहेत जे की खरखर खूप सोपे आहेत. ते क्वेश्चन्स इझिली टॅकल होतात. जसं पाहिलं तर यामध्ये ग्रॅव्हिटेशन असेल, थर्मल प्रॉपर्टी ऑफ मॅटर असेल, साऊंड असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, सेमी कंडक्टर असेल, हे चॅप्टर इझी अलायनेशनचे आहेत. ते मुलांना समजतात, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, हे इझी आहेत. मग सेकंडली आपण पाहू शकतो मोशन इन प्लेन आहे, दॅट इज अ लॉज ऑफ मोशन आहे, त्यानंतर ऑप्टिक्स आहे, साऊंड आहे. हा जो आहे यामधून एक क्वेश्चन येतात. थेरॉटिकल बेस्ड क्वेश्चन आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. MSCET 12 सिलेबस मध्ये ज्यावेळेस आपण लक्षात घेतो, इथं इयर वाईज ॲनालिसिस आहेत. कोणत्या चॅप्टर मधून कोणत्या इयर मध्ये किती क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपल्याला इथे लक्षात येतात. असं पण एक लक्षात येतं, काही पर्टिक्युलर चॅप्टर्स आहेत ज्यामधून जास्त क्वेश्चन्स येतात. जसं पाहिलं गेलं तर दॅट विल बी द रोटेशनल डायनामिक्स असेल, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड असेल, कायनेटिक थेरी ऑफ गॅस अँड रेडिएशन असेल, थर्मोडायनामिक्स असेल, ऑसिलेशन असेल. यामधून क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तसंच आपलं सेकंड पार्ट मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी असेल, मॅग्नेटिक फ्लुइड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट असेल, AC सर्किट असेल, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर असेल, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर असेल, हे जे चॅप्टर्स आहेत त्यामधून येण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. हे आपल्याला इथे लक्षात येतं. तर हे जे पॅटर्न आहे, एक पर्टिक्युलर पॅटर्ननी आपण जर स्टडी केला तर आपल्याला खूप इझिली आपल्याला ही MSCET परीक्षा क्रॅक करता येईल.